घेऊ शकलो असतो. बाकीचे आर्टिकल घ्यायसाठी तुम्हाला एक्सरसाइज 4.2 चं नॉलेज पाहिजे. चला मी आता एक्सरसाइज 4.2 चं सुरू करणार, पण बिफोर दॅट काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी शिकायची आहे. सगळ्यांनी नोट्स वगैरे बंद करा. अतिशय डिटरमिनंट मध्ये काही जर का डोकं लावण्यासारखं असेल तर मी आता जे शिकवणार आहे तेच आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. अतिशय महत्त्वाचा आर्टिकल. व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट. प्रॉपर्टीज लक्ष द्या. प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट. व्हॉट आर डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट. डिटरमिनंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत. ओके आता प्रॉपर्टीज ऑफ डिटरमिनंट मध्ये जर का बोलायचं झाला तर पहिली प्रॉपर्टी फर्स्ट बघा प्रॉपर्टी 1. बोला काय असतं प्रॉपर्टी 1. काय असतं प्रॉपर्टी 1 बघा. इफ एनी टू रोज अँड किंवा इफ रोज लक्ष द्या रोज अँड कॉलम्स ऑफ डिटरमिनंट बघा. इफ द रोज अँड कॉलम्स ऑफ अ डिटरमिनंट आर इंटरचेंज. कुठल्याही डिटरमिनंटचे रोज आणि कॉलम्स तुम्ही काय केले सांगा इंटरचेंज केले. इफ द रोज अँड कॉलम्स ऑफ अ डिटरमिनंट्स आर इंटरचेंज. ओके इथे लिहू शकता व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट रिमेन्स अनचेंज. बापरे बाप सर काय बोलतोय. आता बघा बाळांनो लक्ष द्या. हां एक्झाम्पल घेऊ. ओके ते तसं समजत नसतं. एक्झाम्पल घेऊ. चला हा डिटरमिनंट घेतला. सिंपल घ्या एखादी व्हॅल्यू. हां बोल ग. हां 1 0 2 नाही जाऊ दे एवढे सिंपल. हां 1 1 2 -1 2 3 1 2 5 किंवा एखादा 0 घेऊ चालेल. हां नाही जाऊ दे एखादा 2 -2. हां ओके बघा बाळांनो सॉल्व करायचं आहे. सगळ्यात पहिले R1 सांगा. R1 म्हणजे फर्स्ट रो. बोला फर्स्ट रोचा एलिमेंट कुठला आहे. हां 1. त्याचा कॉलम कॅन्सल. ओहो हां 2 3 कंपल्सरी कुठली जाईल मायनस. सांगा पहिल्या रोचा दुसरा एलिमेंट कोण आहे 1. हां त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. -1 3 1 5 -1 3 1 5 कंपल्सरी कुठली जाईल प्लस. पहिल्या रोचा नेक्स्ट एलिमेंट कुठला असतो सांगा 2. बोला त्याचा रो त्याचा कॉलम सांगा त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला -1 2 -2 से येस. हां ओके लक्ष द्या. हां आता काय करायचं लक्ष द्या बाळांनो. आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके कसं करणार सॉल्व. हां बघा हां लक्ष द्या बाळांनो. मला हे सांगा 1 इन ब्रॅकेट मेक इट अ प्रॉडक्ट. 2 × 5 किती असतं 10 मायनस किती असतं -6 -1. चला बोला -1 × 5 किती असतं -5 -3 प्लस 2 इन ब्रॅकेट किती असतं बोला. हां सांगा मायनस प्लस 2 मायनस किती असतं बोला 2. ओके मायनस किती असतं प्लस ना आणि -2. आता इथं बघा काय असतं. हां 1 इन ब्रॅकेट 10 मायनस किती असतं +6 -1 मायनस किती असतं 8 + 2 बोला इथे किती असतं 0 -5 -3 8 की -8 -8 आणि 2 - 2 0 2 × 0 किती असतं 0. आता बघा 10 + 6 सो 1 × 16 16. सो इथं लक्षात ठेवा 1 10 + 6 किती असतं 16 मायनस. आता इथं बघा मायनस प्लस 1 × 8 किती आहे 8. सो 1 × 8 8 प्लस इथं बघा काय असतं. हां 2 × 0 किती असतं 0. ओके सो 1 × 16 16 + 8 किती आहे सांगा 24. आता लक्ष द्या नॉट अ बिग डील. काहीच केलं नाही आपण. एक नॉर्मल डिटरमिनंट सॉल्व केला. सगळ्यांना समजलं आहे यस. आता या डिटरमिनंटवर प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे. हे तर डिटरमिनंटची व्हॅल्यू आली आहे. आता मी काय करतो बघा. हां आफ्टर अप्लाइंग प्रॉपर्टी आफ्टर अप्लाइंग द प्रॉपर्टी नंबर 1. आता सगळ्यांनी मला हे सांगा प्रॉपर्टी नंबर 1 काय. व्हॉट इज प्रॉपर्टी नंबर 1 वाचा. हां इफ द रोज अँड कॉलम्स ऑफ अ डिटरमिनंट्स आर इंटरचेंज म्हणजे समजते का. फर्स्ट रो गेट्स कन्वर्टेड इनटू फर्स्ट कॉलम, सेकंड रो गेट्स कन्वर्टेड इनटू सेकंड कॉलम अँड थर्ड रो गेट्स कन्वर्टेड इनटू थर्ड कॉलम. सांगा फर्स्ट रोचे एलिमेंट पहिल्या कॉलम मध्ये, सेकंड रोचे एलिमेंट सेकंड कॉलम मध्ये, थर्ड रोचे एलिमेंट थर्ड कॉलम मध्ये. सांगा फर्स्ट रोचे एलिमेंट्स काय असतात बोला. व्हॉट आर द एलिमेंट ऑफ फर्स्ट रो 1 1 2
किती 1 1 2 सांगा डिटर्मिनंटची प्रॉपर्टी इथे काय लिहाल डी की डी डॅश डी डॅश चला फर्स्ट रोचे एलिमेंट 1 1 2 फर्स्ट कॉलम मध्ये लिहायचे 1 1 2 सांगा सेकंड रोचे एलिमेंट सांगा सेकंड रोचे एलिमेंट किती आहे -1 2 3 -1 2 3 सो -1 2 3 थर्ड रोचे एलिमेंट सांगा कुठले आहे थर्ड रोचे एलिमेंट 1 -2 5 बोला किती आहे 1 -2 5 झाला याला म्हणतात रोज आणि कॉलम इंटरचेंज करणे कशी इंटरचेंज केली सांगा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रोचे एलिमेंट सेकंड कॉलम थर्ड रोचे एलिमेंट थर्ड कॉलम आणि आता पुन्हा हा डिटरमिनंट सॉल्व करा म्हणजे हा डिटरमिनंट कुठला ओल्ड डिटरमिनंट आहे की न्यू डिटरमिनंट आहे बिफोर अप्लाइंग द प्रॉपर्टी की आफ्टर अप्लाइंग द प्रॉपर्टी चला बोला सांगा फर्स्ट रोचा एलिमेंट कुठले आहे 1 हां त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल कंपल्सरी मायनस आहे इथं असतं -1 त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल कंपल्सरी किती असतं बोला प्लस त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल चला पहिल्या रोचा पहिला एलिमेंट कोण आहे 1 हां त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल काय राहिलं 2 -2 3 5 मायनस त्याचा रो -1 आहे चला त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल काय राहिलं 1 -2 बोला 2 5 1 हां त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल काय राहिलं 1 2 2 3 आता एक लक्ष द्या थोड़ा सॉल्व करा बरोबर हाँ बहुत छोटा हो गया दिख रहा है लेकिन देखने से सब दिखता है दिसता है था हाँ चला बोला करा सॉल्व हा कोण आहे 1 चलो हाँ उहू हाँ 10 माइनस कमान -6 प्लस माइनस +1 चला बोला हाँ 5 माइनस ऑफ -4 प्लस किती असतं 1 बोला 3 माइनस ऑफ 4 चला बोला काय असतं हां 1 माइनस माइनस प्लस 10 + 6 16 प्लस किती असतं 1 बोला माइनस माइनस प्लस 5 + 4 9 प्लस किती आहे बोला 1 बोला 3 - 4 -1 इज इक्वल्स टू हां 1 × 16 16 प्लस 1 × 9 9 प्लस माइनस माइनस 1 × 1 1 16 + 9 25 -1 24 करेक्ट बिफोर अप्लाइंग द प्रॉपर्टी किती आन्सर आलं होतं 24 आणि आफ्टर अप्लाइंग द प्रॉपर्टी आन्सर किती आलं म्हणजे याचा अर्थ कुठल्याही डिटरमिनंटचे रोज आणि इंटरचेंज जरी केले काय केले डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही व्हॅल्यू ऑफ द डिटरमिनंट रिमेन्स अनचेंज आर यू गेटिंग दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी लक्षात ठेवा पुन्हा वाचा एकदा प्रॉपर्टी व्हॉट इज द फर्स्ट प्रॉपर्टी कम ऑन remains unchanged is that clear yes this is the property number 1 okay guys property number 2 ha आवाज नको आहे property number 2 काय असतं बघा if any two rows and if any two rows or any two columns वाचा पुढे काय दिलं हा if any two rows or any two columns of a determinant पुन्हा एकदा हाँ बोला बस काय दिला कम ऑन हाँ if any two or any two of a determinants are interchange okay are काय interchange okay if any two rows or any two columns of a determinants are interchange okay इथे लिहा काय value of determinant बोला value of determinant remains value of determinant changes by काय लिहिलं बोला changes by sign 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 म्हणजे चिन्ह only पुन्हा वाचा एकदा प्रॉपर्टी काय हां हां मी आता सांगतो डिटरमिनंट मध्ये काय अवघड असेल तर हेच जे मी शिकवत आहे अवघड म्हणजे डोक्याला ताण देणार हां वाचा काय दिलं बोला हां if any two rows or any two columns of a determinants are interchange value of determinants are changes by sign only चला मी एक्झाम्पल घेतो तसं समजत नाही कुठलं एक्झाम्पल घ्यायचं चला तेच घेऊ आपण 10 वेळ कशाला नवीन डिटरमिनंट घ्यायचे तोच डिटरमिनंट घेऊ चला वाच रे कुठला आहे पहिल्या रोचे एलिमेंट लक्षात ठेवा दोघं तुम्ही दोघं सेकंड रो आणि तुम्ही थर्ड रो चला हां सांगा आन्सर काय हां 1 1 2 हां -1 तुतली हाँ 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 -1 2 5 हा डिटरमिनंट किती बाय किती ऑर्डरचा आहे 2/2 की 3/3 लक्ष द्या 3/3 ऑर्डरचा डिटरमिनंट आहे आवाज नको ओके 3/3 ऑर्डरचा डिटरमिनंट आहे ओके
आता याचा आन्सर सॉल्व्ह करायची गरज नाही, आन्सर आला किती 24. सेकंड रो की थर्ड रो? चल बोल. 1 सांग आन्सर किती आलं होतं 24. कसं काय ते बाज घेतला यार, हे काय सॉल्व्ह केलाय ना. येस आन्सर 24. आता कुठली प्रॉपर्टी अप्लाय करायची त्याच्यावर, फर्स्ट प्रॉपर्टी की सेकंड? सेकंड. दादा वेळ नको सॉल्व्ह करायला म्हणून. तू कसं काय आला मधात? अबे ही कुठून आली? हे मागचं झालं का तुमचं क्लिअर? हां 2 मिनटं थांबा. चालेल. आधी इथे लिहितो. आफ्टर अप्लाइंग, हां बोला, प्रॉपर्टी सांगा फर्स्ट की सेकंड? सेकंड. आफ्टर अप्लाइंग द प्रॉपर्टी सेकंड प्रॉपर्टी अप्लाय करू. हां बोला काय करायचं सांगा. सेकंड प्रॉपर्टी 2 अप्लाय करायची. बोला. हां काय म्हणतात, कुठलेही 2 रो किंवा कुठलेही 2 कॉलम काय करायचे? इंटरचेंज. चल बोल तू डिसाईड कर, रो करायची की कॉलम? ऑर आहे, ऑर ॲट ए टाइम दोन्ही नसतात, एक तर रो करा नाही तर कॉलम करा. हां कॉलम तुझी इच्छा आहे. ओके. किती कॉलम आहे डिटरमिनंटला? कुठले? C1 C2 C3. कुठले 2 घ्या. कुठले 2 घेते? C1 C2 घे, C2 C3 घे, नाही तर C1 C3 घे. हां C2 C3. ओके. C2 इंटरचेंज C3. काय बोलू मी सांगा? C2 इंटरचेंज C3 हे ऑपरेशनचं नाव असतं. C2 इंटरचेंज C3 ती बोलली म्हणून. ओके. नवीन डिटरमिनंट डी डी डॅश डी डॅश. चला ओल्ड डिटरमिनंट मध्ये हा झाला C1, हा झाला C2, हा झाला C3. सगळ्यांना माहिती आहे वर्टिकल मेंबर्स आर कॉल्ड एज कॉलम. से यस. मग C1 चे एलिमेंट चेंज करू नका. 1 - 1 1. बरं आहे. चला हा झाला C2 आणि हा झाला C3. इंटरचेंज करा. इंटरचेंज म्हणजे काय? C2 च्या ठिकाणी आणि C3 च्या ठिकाणी C2. चला C2 च्या ठिकाणी C3. बोला 2 3 5. हां 1 2 -2 खतम. C1 ला हात लावायचा नाही. ओके. C2 आणि C3. C2 च्या ठिकाणी C3, C3 च्या ठिकाणी C2. चला बोला काय असतं, सॉल्व्ह करा. सांगा पहिल्या रोचा पहिला एलिमेंट 1, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. सांगा किती असतं? 3 2 5 -2. कंपल्सरी कुठली साईन? -2. त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला -1 2 1 -2 प्लस कुठला 1. सांगा त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. सांगा किती राहिलं? -1 3. हां 1 5. सो यस येस. ओके. इज इक्वल्स टू 1 इन ब्रॅकेट. चला बोला -6 -10 -2. बोला हां मायनस प्लस 2 -2 प्लस 1 इन ब्रॅकेट. हां -5 -3. अरे ओके नाही. ओके चला बोला किती होईल? हां थोडी हां बोला. हां 1. हां -6 -10 1 इंटू -16 चालेल. हे बघा 1 इंटू किती असतं? -16. पुढे 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 लक्ष द्या. हां -2 -2 0 इंटू एनिथिंग 0. ओके. सो -2 इंटू 0 प्लस बोला पुढे काय करायचं? हां -5 -3. सो 1 इंटू -8. सो यू कॅन सी इट्स 1 -8. से येस येस. सांगा 1 इंटू -16 -16 -2 इंटू 0 0 आणि 1 इंटू -8 -8. चला -16 -8 किती असतं? अरे -16 -8. मग सांगा बिफोर अप्लाइंग द प्रॉपर्टीचा आन्सर काय होतं? 24. आणि आफ्टर अप्लाइंग द प्रॉपर्टी आन्सर किती आलं? 24. म्हणजे काय चेंज झालं सांगा? व्हॅल्यू चेंज झाली की चिन्ह चेंज झालं? म्हणजे याचं 24 होतं त्याचं -24. कदाचित याचं जर का -24 असतं त्याचं प्लस. म्हणजे याचा अर्थ मराठीत समजून सांगतो, कुठल्याही डिटरमिनंटचे कुठले तरी 2 रो किंवा कुठले तरी 2 जर का तुम्ही इंटरचेंज केले. काय केले? इंटरचेंज. जसं आता ही बोलली म्हणून C2 C3 म्हणजे C1 वरला मी चेंज केलं नाही. C2 आणि C3 मध्ये C3 च्या ठिकाणी C2 C2 च्या ठिकाणी C3. कदाचित ती बोलली सर रो वर जा. मग कुठले रो? R1 R2 R3 कुठले तरी 2. ती बोलली सर R2 आणि R3. तर मी R1 चेंज केला नसता. मी काय चेंज केलं असतं? हा R2 आणि हा R2 च्या ठिकाणी आणि R3 च्या ठिकाणी R2. समजलंय? समजा ही बोलली असती सर C1 C3 तर मी C2 ला हात लावला नसता. C1 C3 C1 च्या ठिकाणी. तर डिटरमिनंटची व्हॅल्यू कशाने चेंज होते? मॅग्निट्यूडनी की साईननी? ऍक्च्युअल जर प्लस असेल तर आन्सर आणि ऍक्च्युअल मायनस असेल तर आन्सर प्लस. से येस. चला ओके. किती प्रॉपर्टी झाल्या? 2. समजताय सगळ्यांना? आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं. हां जाताना डोक्यावर काहीतरी घेऊन जा. डोक्यावर पाणी नको पडायला. घरी जाईपर्यंत पाण्यासोबत सगळं वाहून जाईल. ओके
समजलाय? ओके. तिसरी प्रॉपर्टी अतिशय महत्वाचं, उद्या कोणी अब्सेंट राहू नका. सर तुम्ही असं दररोज म्हणता, हां उद्या कोणी अब्सेंट राहू नका प्लीज, कारण उद्या अतिशय महत्त्वाचं आर्टिकल घेणार, म्हणजे याच्यावरचेच न्यूमेरिकल घेणार आहे. तर सेकंड एक्सरसाइज जमलाच पाहिजे आणि मी गॅरंटी घेतो त्या एक्सरसाइजचं प्रत्येक न्यूमेरिकल मला सॉल्व्ह करून द्यावं लागणार आहे. जसा टीचरला स्टुडंटवर जसा स्टुडंटला टीचरवर विश्वास असतो, तसा टीचरला सुद्धा स्टुडंटवर विश्वास असतो की प्रत्येक क्वेश्चन मलाच करून द्यावं लागणार आहे. ओके, हां ठीक आहे, समजलं की नाही? ओके, हां लक्ष द्या. प्रॉपर्टी थर्ड, पण ते ठीक आहे मी सॉल्व्ह करून देईल, पण ते समजले पाहिजे तुम्हाला. समजेल तेव्हा जर का तुम्हाला काय समजल्या प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीज समजल्या, या अप्लाय करता आल्या पाहिजे. पहिले समजून घ्या अप्लाय कशा करायच्या ते आपण उद्या बघू. ठीक आहे, लक्ष द्या इकडे एव्हरीवन. ए छोनू इकडे बघले, बघा नेक्स्ट. सर प्रॉपर्टी विचारणार काय? बिलकुल नाही. नो वन इज गोइंग टू आस्क द प्रॉपर्टीज इन द न्यूमेरिकल, म्हणजे इन पेपर. राईट व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. या प्रॉपर्टी शिकायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात आणि त्या अप्लाय करता आल्या पाहिजे. तर आजचं लेक्चर तर महत्वाचंच आहे, पण उद्याचं खूपच महत्वाचं आहे. ओके. इफ एनी वन रो और एनी वन कॉलम ऑफ अ डिटर्मिनंट इज 0, इज कुठल्याही डिटर्मिनंटचा एखादा रो किंवा एखादा जर का 0 झाला, then बोला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज ऑल्सो 0. बाय ग बाय, कस तरी वाटलं सर. सांगा एखाद्या डिटर्मिनंटचा कुठला तरी एखादा रो, कुठला तरी एखादा, तीन पैकी कुठलाही एखादा किंवा कुठलाही एखादा, काहीतरी एकच बरं का, एक तर रो किंवा नाही ते एक रो 0 घ्यायला नाही, कॉलम 0 घ्यायला नाही, अँड आहे की ऑर आहे, कुठला तरी एक. जर असं असेल ना त्याला सॉल्व्ह नाही करायचं, डायरेक्ट डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असते? 0. डेमो देते, डेमो. हां एक्झाम्पल घ्या, चला घ्या डेमो एखादा. हां घ्या डेमो, घे. हां बरं जाऊ तू नाही. हां बुर्रेवाडा एखादा. हां तू पहिले कुठला तरी एखादा रो किंवा कुठला तरी एखादा कॉलम 0 घे. सांग कोणाला सिलेक्ट करतो? सेकंड. बरं 0 घ्यायचा. हां काय ऐकावं लागते बाबा आता तुमचं. हां ओके, मोठे झाले तुम्ही आता. हां बोला. चला आता फर्स्ट रोचे एलिमेंट सांग. 1 1 अर्धा 1 1 2. हां ठीक आहे. नेक्स्ट -1 2 1. व्हेरी गुड. एवढं सिंपल घ्यायचं की त्रासच नाही झाला पाहिजे. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे, ठीक आहे, असू द्या. ओके. हां 1 2 1 2 मध्ये खेळायचा बरं. हां +1 असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, त्याला काही मिनिंग नसते, चालतंय. जर का असं आला आता उद्याच्या लेक्चरमध्ये असं काही, तर डायरेक्ट न विचार करता डायरेक्ट आन्सर 0. पण माझ्यावरही विश्वास ठेवू, त्यासाठी मी प्रत्येक प्रॉपर्टी तुम्हाला प्रूफ करून दाखवत आहे. चालेल? ओके चला बाळांनो, हा झाला R1. R1 म्हणजे फर्स्ट रो. सांगा फर्स्ट रोचा पहिला एलिमेंट, त्याचा रो त्याचा कॉलम. हां फुफू फुफू. हां कंपल्सरी. अबे तुम्हाला 0 आणण्याशी मतलब आणतो मी 0, तुम्हाला काय करावं लागते? हां तुम्हाला माहिती नाही पडत मी कुठं काय गोंधळ करतो. हां पहिल्या रोचा दुसरा एलिमेंट किती असतो? 1. त्याच्या आधी मायनस साइन असते. बोला त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. हां 0 0 -1 1. बोला 0 0 -1 1 प्लस कुठली साइन 2. बोला त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला 0 0 -1 2. से येस येस इज इक्वल्स टू 1 इन ब्रॅकेट. हां चला 0 -0. हां 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 चला बोला. हां 1 हे बा 1 × 0 10. 1 × 0 10. 10 - 10 0 and 2 × 0 20. 1 × 0 0 -0 + 0 3 0. अरे अरे मला हे सांगा 0 - 0 + 0, 0 मधनं 0 गेले 0 + 0 इज इक्वल्स टू 2 0. जमते का? किती? 0. सांगायचं तात्पर्य आता याच्यानंतर इथं टाइमपास करायचा, देवाला हात जोडायचे. कुठल्या तरी डिटर्मिनंटचा एखादा रो किंवा एखादा कॉलम काय यायला हवा? 0. कारण डोळे झाकून
डोळे झाकून म्हणजे विचार न करता, नाही तर डोळे बंद करून लिहाल 0. हा ठीक आहे, सरळ सांगितलं होतं डोळे झाकून. डोळे झाकून म्हणजे विचार न करता. हा लक्षात ठेवा, समजला की नाही? ओके. नाही तर तुम्ही पेपरमध्ये डोळे झाकून बाजूच्याच नोटबुकमध्ये 0 लिहिला आणि पेपरचे मार्क आल्यावर अबे मी तर 0 लिहिला होता, पण तो डोळे झाकून मी दुसऱ्याच्या नोटबुकमध्ये लिहिला होता. काय बोलताय, समजताय? सांगा किती प्रॉपर्टी झाल्या? साहिल उभा राहा, साईश उभा राहा. गुड आफ्टरनून. बोल पहिली प्रॉपर्टी काय? नाही मराठी सांगितली तर चालते. एनी नाही, ऑल आर. हां, does not change. If the rows and columns of a determinants are interchanged, the value of determinant remains unchanged. उठ वरा, second property सांग. If any two rows or columns of a determinant are interchanged, then value of determinant. अगदी बरोबर. The value of determinant changes by sign only. If any two rows or any two columns, हे असं लक्षात ठेव. आहा 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 आहा, समजलंय का? ओके. कुठलेही दोन रोज किंवा कुठलेही दोन कॉलम जर इंटरचेंज केले तर डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंजेस बाय काय? चिन्ह ओनली. चिन्ह ओनली म्हणजे साइन ओनली. आणि तिसरी प्रॉपर्टी काय होती? इफ एनी वन ऑफ द रो और एनी वन ऑफ द कॉलम ऑफ अ डिटरमिनंट इज 0, डिटरमिनंट इज 0. टाइप 4. ए लक्ष द्या, टाइप 4 काय असतं? हा, आवाज नको आहे. टाइप 4 म्हणजे प्रॉपर्टी 4. हा, ए वाचा काय दिलाय? हा, इफ एनी टू रोज और एनी टू कॉलम्स ऑफ अ डिटरमिनंट्स आर आइडेंटिकल, देन वैल्यू ऑफ डिटरमिनंट इज 0. वाचा पुन्हा काय असतं? हा, कम ऑन. हा, कुठल्याही डिटरमिनंटचे कुठलेही दोन रो किंवा कुठलेही दोन कॉलम जर का काय असतील? सेम असतील. काय असतील? सेम. तर त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 असते. बाळा चल बोल जय, काय घेतो सेम पहिले सांग. हां सर तुम्ही जे ते मी, तसं नाही. कुठले रे? हां ठीक आहे. हां बोला. दोन रो कुठले? अबे फर्स्ट सेकंड थर्ड. अजून फर्स्ट अँड थर्ड. बोल आता तसं 2 2 2 बोलला. हां अबे 2 2 2 घेतल्यावर हाय 2 2 2 घ्यायला लागेल ना. हा 2 2 2 हा 1 1 1 नसतो. कुठलेही दोन रो सेम पाहिजे. मग R1 आणि R3 सेम आहे. हे बघा R1 आहे ना. हे बघा R1 आणि R3 काय सांगा? सेम आहे. R2 वेगळा घे. हा R2 बोल. बैताळ कुठलं? 3 3 चालते. ओके हे खाऊ आहे का? हा मजा येत आहे म्हणून काय बोलशील? हा हा चला बघा. आर गेटिंग. हा हा सकाळचा किस्सा सांगू का? ओके लक्षात ठेवा. बरं ठीक आहे. हा बरं ए लक्ष द्या. बस बस बस. हा हा बस बस चला. हा बरोबर आहे. हा बस बस लक्ष द्या. अरे लक्ष द्या. अबे वय लक्ष दे इकडे. हा अबे काहीच नाही. सकाळी मी येता येता पडलो होतो. ओके हा ठीक आहे. आणि जयनी मला उचललं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सिम्पल आहे एकदम. अँड थँक्यू व्हेरी मच. हा ठीक आहे. हा हा बस 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 लक्ष द्या. हा ए बाळांनो इकडे लक्ष द्या. हा
हा बस सॉल्व करा. ओके चला बोला पहिल्या रोचा फर्स्ट एलिमेंट बोला. फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट किती आहे 2. त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. त्याचा रो त्याचा कॉलम 2 1 2 2. कंपल्सरी कुठली जाईल मायनस. पहिल्या रोचा सेकंड एलिमेंट -2. त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. सांगा किती असतं -3 1 2 2. कंपल्सरी प्लस साइन. पहिल्या रोचा थर्ड एलिमेंट 2. सांगा त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला -3 2 बोला 2 2. ओके इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट हा -2 इन ब्रॅकेट हा +2 इन ब्रॅकेट हा. चला बोला हा 2 × 2 -3 × 2 -6 2 हा बोला अबे अबे -6 -2 × 2 4. ठीक आहे हा इज दॅट क्लिअर. चला बोला आता काय असतं हा 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 लक्ष द्या. ए 2 ए 4 - 2 2 -2 -2 -6 -2 -8 +2 बोला -10. से यस यस बोला 2 × 2 4 मायनस प्लस 8 × 2 16 आणि प्लस मायनस 2 × 10 किती असतं 20. बोला 16 + 4 20 - 20 0. दिस इज द प्रॉपर्टी नंबर 4 की कुठल्याही डिटर्मिनंटचा एखादा रो किंवा एखादा नाही एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स आर आयडेंटिकल देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज. बरं आहे. आता बाळांनो यांनी जर का 3 3 3 बोललो तुम्ही का बरं 3 3 3 घेतला नाही समजा कारण ते या प्रॉपर्टीमध्ये बसलं नसतं. का बरं सांग हे बा 3 3 3 जर घेतलं असतं तर का बरं नसेल सर. हे तर प्रॉपर्टीत बसतं नाही बसत हे प्रॉपर्टीत. तुम्ही रोकडे बघतायत म्हणून ठीक आहे. बघा पहिला आणि तिसरा रो सेम आहे. तुम्ही कॉलम बघा बरं तिन्ही कॉलम सेम झाले. समजलाय की नाही किती कॉलम सेम झाले तिन्ही. बरं ते ठीक आहे पण आता मी काय घेतलं ते पुन्हा सांगा एकदा मी विसरलो. समजलाय की नाही. ते 3 3 घेतलं असतं तर रो बरोबर आहे पण कॉलम एनी 2 आहे लक्षात ठेवा. ते तिन्ही कॉलम सेम झाले असते म्हणून मग ते न्यूमेरिकल या प्रॉपर्टीमध्ये बसलं नसतं. आता बघा कॉलम सेम नाही कॉलम वेगळे आहे सगळे. इज दॅट क्लिअर. येस आपण रो सेम घेतले आहेत. इज दॅट क्लिअर. येस ओके ही झाली प्रॉपर्टी नंबर किती 4. आता प्रॉपर्टी नंबर 5 लक्ष द्या. ए प्रॉपर्टी आवाज नको आहे. प्रॉपर्टी नंबर 5. आता प्रॉपर्टी नंबर 5 आणि प्रॉपर्टी नंबर 6 एवढी यूज होत नाही पण लक्ष ठेवायचं. लक्ष द्या. आता बघा मी काय लिहित आहे लक्ष द्या. इफ अ कॉन्स्टंट k is multiplied by if a constant k is multiplied by each element. थांबा रे थोडं लक्ष आहे डिफिकल्ट आहे. each element of any one row or column of determinant. वाचा पुढे काय दिलाय हा वाचा काय दिलाय कम ऑन. if a constant k is multiplied by each element of one row or column of a determinant then value of new determinant is k times the value of old determinant. बोला आता काय दिलंय हा थांबा काय बोलले ते हा लक्षात ठेवा. थांबा मी समजून सांगतो हा मराठीत. ओके समजा एक डिटर्मिनंट घेतला. चला पहिलाच घेतो यार त्याचा आन्सर 24 आलेलाच आहे आपला आहे ना. आठवतो का तो कुठे आहे थांबा हे बाय लक्षात ठेवा. हां साईराज लक्षात ठेव 1 1 2 -1 2 3 लक्षात ठेवा आणि 1 -2 5 पाहिलं का लक्षात.
सर ते तुम्ही आम्हाला तर सांगत जा ना, आम्ही काय लक्षात ठेवायचं ते सगळं नाही लक्षात राहत. काम देत जा आम्हाला एक एक वाटून. लक्षात राहील? अरे राहील का? आपली प्रॉपर्टी कुठे गेली? ते मी लिहून देताना सांगतो कसं लिहायचं. हां तुम्ही काही करू नका, मी बरोबर एक एक स्लाईड घेईल बरोबर. हां बोले बाळा. हां 1 2 3 1 2 1 1 1 1 2 -1 तुतली 1 -1 5. सांगा आन्सर किती आहे? 24. ए सांगा. हां डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आहे सांगा? 24. डिटरमिनंटची व्हॅल्यू 24 आहे. आता लक्ष द्या. ए डिटरमिनंटची व्हॅल्यू 24 आहे. लक्ष द्या. झालं? ते काय म्हणतात माहिती आहे का? ओके, या डिटरमिनंटच्या कुठल्या तरी एखादा रो कन्सिडर करा. कुठला एक घ्या रो किंवा कुठला एखादा कॉलम. कुठला घेतो बाळा? चल बोल. दुसरा रो. त्यात किती एलिमेंट आहे? त्याला कुठल्या एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करा. कॉन्स्टंट म्हणजे व्हॅल्यूनी. 1 नी 2 नी 3 नी 5 नी 6 नी -1 -2 -3. बोल किती मल्टिप्लाय करायचं? 3 नी. आता बघा, लेट 3 मल्टिप्लाइड बाय R2. 3 मल्टिप्लाइड बाय कुठल्याही डिटरमिनंटच्या एखाद्या रोच्या एखाद्या तिन्ही एलिमेंटला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 नी. कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 नी. जर 3 नी मल्टिप्लाय केलं तर काय होतं सांगा? सांगा. फर्स्ट रो बोला. फर्स्ट रो कुठला असतो? 1 1 2. थर्ड रो बोला 1 -2 5. आणि चला 3 नी मल्टिप्लाय करा. हां -1 × 3 -3 6 9. केलं मल्टिप्लाय? येस. केलं मल्टिप्लाय? येस. तर याचा आन्सर काय आला पाहिजे? न बघता याचा आन्सर किती होतं? त्या 24ला 3 नी मल्टिप्लाय करून टाका डायरेक्ट. 24ला 3 नी मल्टिप्लाय करा. 72. काय बोलू मी सांगा पुन्हा एकदा. हा ओल्ड डिटरमिनंट आहे की न्यू डिटरमिनंट आहे? ओल्ड. आणि हा त्या डिटरमिनंटचा कुठलाही एखादा रो घ्या किंवा कुठलाही एखादा, त्याला जर का तुम्ही 3 नी मल्टिप्लाय केलं, लेट 3 मल्टिप्लाइड बाय R2, कुठला एखादा आहे 3 नी मल्टिप्लाय केलं, तर हा डिटरमिनंट सॉल्व्ह करायची गरज नाही. याचं डायरेक्ट आन्सर येतं. जो ओल्ड डिटरमिनंट असतो त्यालाच मल्टिप्लाय करायचं. हे बा ज्या तुम्ही आपण इथं 3 घेतलं, इथं मी लिहिलं k नी मल्टिप्लाय केलं. बघा, इफ अ कॉन्स्टंट k इज मल्टिप्लाइड कोणाला? बाय ईच एलिमेंट. बाय ईच एलिमेंट कोणाच्या? ऑफ एनी वन ऑफ द और एनी वन ऑफ द कॉलम. ओके, कॉलम ऑफ डिटरमिनंट. देन द व्हॅल्यू ऑफ न्यू डिटरमिनंट. व्हॅल्यू ऑफ न्यू डिटरमिनंट काय असते बोला? इज k टाइम्स द व्हॅल्यू ऑफ ओल्ड डिटरमिनंट. k टाइम्स म्हणजे k × 24. k ची व्हॅल्यू किती आहे? 3. 3 × 24 कारण k ची व्हॅल्यू 3 आहे. सो लेट k कॉन्स्टंट इज इक्वल्स टू 3. बरोबर आहे? ओके, पण आता तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे, करून बघा. चला सांगा. पहिल्या रोचा पहिला एलिमेंट 1, त्याचा रो त्याचा कॉलम कंपल्सरी माहिती, त्याचा रो त्याचा कॉलम +2, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. चला पहिल्या रोचा पहिला एलिमेंट, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. हां 6 9 -2 5 -1, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला -3 9 बोला 1 5 कंपल्सरी प्लस, त्याचा रो त्याचा कॉलम कॅन्सल. बोला -3 6 हां 1 -2 हां बोला 1 इन ब्रॅकेट कम ऑन 30 -18 -1 इन ब्रॅकेट हां -15 -9 +2 इन ब्रॅकेट बोला हां 6 -6 -6 चला बोला काय होईल? इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट बोला -+ +18 + 30 48 -1 इंटू -9 -5 -50 -9 -24 आणि प्लस किती असतं? हे पुढची स्टेप आहे. 6 - 6 0 0 सांगा. -48 प्लस -48 प्लस 24 सांगा. हो ना 48. हे बघा ना, हे बघा अगून आहे 1 × 48 48 मायनस प्लस आणि हे तर बाकी 0 चालाय ना. ही वरची स्टेप आहे लक्षात ठेवा. हे 6 - 6 0 0 किती वेळ सांगा? 24 ना. सांगा 48 + 24 किती असतं? 72. 72 इज द 3 टाइम्स ऑफ 24 आहे. k टाइम्स द व्हॅल्यू ऑफ ओल्ड डिटरमिनंट आहे की नाही? दिस इज द न्यू डिटरमिनंट. d की d डॅश d डॅशची व्हॅल्यू किती असतं? आणि हा ओल्ड डिटरमिनंट आहे कुठला? d. आणि न्यू डिटरमिनंट कुठला? d की d डॅशची व्हॅल्यू k टाइम्स आहे. अरे गडे ओके, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आणि लास्ट प्रॉपर्टीचं मी तुम्हाला सेंटेन्स लिहून देत नाही, पण प्रॉपर्टी कशी वापरायची सांगतो. सांगा प्रॉपर्टी नंबर किती आहे?
प्रॉपर्टी नंबर किती आहे 6. सगळ्यांनी लक्ष द्या. सपोज तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलाय बाळांनो. सपोज x1 प्लस a y1 प्लस b आणि z1 प्लस c. ओके, p q r नंतर l m n. ओके, असा दिलाय डिटर्मिनंट. तुम्हाला या डिटर्मिनंट मध्ये काय करायचं? प्लस साइन देऊन बोला, सांगा काय करायचं. कमान. मला हे सांगा, पहिल्या रोच्या तिन्ही एलिमेंट मध्ये 2-2 एलिमेंटची ऍडिशन दिली आहे. तर सरळ तुम्ही एका डिटर्मिनंटचे 2 वेगवेगळे डिटर्मिनंट तयार करू शकता. कुठले? बोला. पी क्यू आर एल एम एन. बोला एल एम एन. सांगा x1 प्लस a y1 प्लस b z1 प्लस c. तर काय करायचं? पहिल्या ह्याच्यात बोला x1 y1 z1. हे तर कॉमनच आहे, हे दोघांमध्ये कॉमन येतील. पण हे जे 2 आहेत त्यात पहिल्या ह्याच्यात हे कुठली साइन आहे सांगा? प्लस. आणि नंतर आता दुसरे बोला ए बी सी. पण जर यांच्यामध्ये मायनस साइन असते, कुठली? तर 2 डिटर्मिनंट मध्ये कुठली साइन आली असते? मायनस. इज दॅट क्लिअर? म्हणजे एकाचे आपण 2 तुकडे करू शकतो किंवा दोघांना सुद्धा एक जॉईन करू शकतो. पण त्यासाठी काही गोष्टी सेम पाहिजे. काही गोष्टी सेम असेल तरच त्या सेम राहतील आणि वेगळ्या गोष्टी ऍड होतील. जर का 2 डिटर्मिनंट मध्ये प्लस असेल तर याचं खूप भलं मोठं घाणेरडं सेंटेन्स आहे. ते सेंटेन्स वाचून काहीच समजत नाही. तसे प्रॉपर्टीज माहित पाहिजे आपल्याला. चालेल. तर अशा प्रॉपर्टीज किती आहे सांगा? डिटर्मिनंटच्या 6. आणि या प्रॉपर्टीवर सेकंड नंबरचा एक्सरसाइज बेस्ट आहे. पुन्हा एकदा सांगा फटाफट प्रॉपर्टी काय? पहिली प्रॉपर्टी. इफ द रोज अँड कॉलम्स ऑफ अ डिटर्मिनंट्स आर इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. If any two rows or any two columns of a determinants are interchanged, the value of determinant changes by sign. If any one of the row or any one of the column of a determinant is 0, then value of determinant is 0. If any two rows or any two columns of a determinants are identical, then the value of determinant is 0. Next बोला. बाकी ते कॉन्सेप्ट समजलाय तुम्हाला आणि बाकी प्रॉपर्टी. चालेल. ओके, सांगा आता कसं लिहिता? मला असं वाटते डायरेक्ट प्रॉपर्टीज लिहा. बाकी मी तुम्हाला याचे स्क्रीनशॉट